चालव बहीण सीमा, सकाळी लवकर जाणार बरं. सकल लेवा पाटीदार युवती अधिवेशनाले भंगाळे गोल्ड आयोजित स्वलिखित कविता स्पर्धेत आपल्या दोघीचा बी नंबर आला आहे ना. मग आपल्याला ट्रॉफी भेटीनच. आमच्याच गाडीत बोईसरहून येईल ममताताई बी होत्या. कालिंका माते स्टॉपपासून DNC कॉलेजपर्यंत आम्ही एकच रिक्षा शेअर केली होती. ममताताई एवढ्या महाराष्ट्र राज्य खाद्य न ग्रामोद्योग मंडळात राज्यमंत्र्याच्या स्वीय सहाय्यक पदावर असून बी निगरवी जरा बी जाणवू दिलं नाही की मी एवढी मोठी. मस्त बोलले आमच्याशी. रांगोळी तर गैरीच छान काढली आहे बहिणा. एंट्रन्सजवळ नावाची नोंदणी करत होते आणि पैठणीसाठी कुपन बी देत होते. आम्ही गेलो तेव्हा तर 2-2 लाईनी बायांच्या लागेल होत्या. एवढी गर्दी जमा झाली होती. पुणे, नाशिक, मुंबई आणि परदेशातून बी बऱ्याच बायका आलेल्या होत्या. मराठी परंपरेनुसार हळदी कुंकू लावून आलेल्या बायांचं स्वागत बी करत होते आणि तिळगुळ बी देत होते. गैर मस्त वाटत होतं. असं वाटतं की जसं माहेरीच आलो. अडी सगळे स्टॉल लागेल आहे पुस्तकांचे आणि वेगवेगळ्या वस्तूंचे. प्रेग्नन्सीमध्ये काय खायचं काय नाही खायचं योगा वगैरे सर्व याच्यात आहे. बाळाशी तसंच संमत. हँडमेड कापडी पर्स, पिशव्या हे सर्व अडी ठेवेल आहे. आम्ही सर्व लेवा कवयित्रींनी आमचे पुस्तकं बी अडी ठेवेल आहे. पुस्तक वाचन आता मोबाईलमुळे लयच कमी झालं आहे. हे पहा महापुस्तक कीर्ती काव्य सरिता मराठी कवितांचं पुस्तक बी आहे. काल भेटली मी तुम्हाला सागर पार्कला. लोखंडी बेंगॉल तेलंगणाच्या आहेत. त्याच्यानंतर आमच्या बनतात जयपूर साईडला बनतात, चंदेरीला बनतात MP मध्ये. अच्छा, ओके. माझं कविता लेखनाचं प्रेरणास्थान कवयित्री माधुरी चौधरी यांची ग्रेट भेट आणि प्रिय मैत्रीण कवयित्री शीतल पाटील. माई यूट्यूब सबस्क्रायबर आणि मैत्रीण माधुरी चौधरी आणि त्यांची मुलगी आरती बोरोले, मिसेस महाराष्ट्र सौंदर्यवती. कवयित्री सीमा चौधरी, कवयित्री कुंदाताई झोपे, कवयित्री निलिमा नेते यायची बी भेट झाली न गैरगईवरून आलं बरं. अन हा DNC टीचर स्टाफ यायनं महापुस्तक कीर्ती काव्य सरिता त्याच्या लायब्ररीत ठेवण्यासाठी घेतलं बरं. महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले सर, समन्वयन नीताताई वराडे आणि सूत्रसंचालन ॲडव्होकेट ज्योतिताई बढे, डॉक्टर सुनीता चौधरी आणि डॉक्टर मिलिंद पाटील यांनी केलं. उपक्रम आपल्या महासंघातर्फे खूप चांगलं पाऊल घेतलं गेलेलं आहे, खास करून आपल्या सगळ्या महिलांसाठी. आपण बघतोय की आता महिला कोणत्या क्षेत्रात मागे नाहीये, प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करताय, खूप मेहनत घेत आहे. पण हे करत असताना सुद्धा प्रत्येक महिलांनी आपली घराची जबाबदारी, आपले संस्कार
ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा सांभाळून आपल्याला कसं पुढे जाता येईल, एक सक्षम समाज आपल्याला कसं घडवता येईल, जेणेकरून येणारी पिढी ही आपली चांगली सक्षम आणि चांगलं नेतृत्व करणारी घडेल. भगिनीनो एकजूट भाग सकल लेवा भगिनीनो एकजूट भाग समाजाच्या प्रगतीचा आज वसा घ्या ग सकल लेवा भगिनीनो एकजूट भाग. दुसरी बाब येते टी म्हणजे टाइम येतो तेव्हा टिपून टाकतात. म्हणजे आपल्यावर यदा कदाचित कोणी आक्रमण करीत असलं तर आपण ती वाट बघायची नाही. तिसरा वर्ण आहे दा म्हणजे दान देणं. नक्कीच समाजाचा उत्कर्ष जर करायचा असला आणि या लेवा भगिनींना जर चांगलं स्टेज द्यायचं असलं तर नक्कीच आपल्याला इथे फंड हा एकत्र करावाच लागेल. आणि येतो र म्हणजे रमाडी जाणणे, म्हणजे खेळवणं. समोरच्या व्यक्तीजवळून कार्य कसं सिद्ध करून घेणं हे पाटीदारांना येत असतं, लेवांना येत असतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे पाटीदार. यानंतर पुढील सत्कारासाठी आमंत्रित तर पुढील सत्कार करणार आहोत आपण. माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रमोद चौधरी यांचे स्वागत. यानंतर उत्तेजनार्थ सुद्धा बाकी आहे. उत्तेजनार्थमध्ये प्रियंका सरोदे ताई, नीताताई आपण तिथेच थांबावं. आपण उत्तेजन अरे टाळ्या वाजवा. सिंगल गेअर लेडी बर्ड सायकलवर सायकलिंग 365 दिवस सायकलिंग करायचे एवढे चॅलेंज कंप्लीट केलेले आहे. आतापर्यंत त्या सायकलवरून 3 वेळा पंढरपूर, मनाली ते लेह लडाख, शिवनेरी, रायगड, लालबागचा राजा, स्टॅच्यू ऑफ युनिटी अशा ठिकाणी त्यांनी राईड केले आहे. गेल्या वर्षी 11 ते 12 डिसेंबर नाही, सगळ्यांना नमस्कार. झोपलेल्यांना नमस्कार, थकलेल्यांना नमस्कार, ज्ञान कोंडून अस्वस्थ झालेल्यांना नमस्कार, भुकेल्यांना नमस्कार असं म्हटलं तरी चालेल. आता खरंच आता याच्या पुढे आपल्याला ज्ञानाची गरज आहे का? किती ज्ञान ऐकलं आपण, आणि माणसाला कशाचा कंटाळा येतो? ज्ञानाचा, सल्ल्याचा, चांगलं सांगण्याचा, सुधारण्याचा. मला कोण तू सुधारणार? मग जेव्हा जेव्हा आपण इथे श्रोते म्हणून ऐकतो तेव्हा आपली भूमिका काय आहे? आज आपण पालक म्हणून इथे आलेला आहात, आपण महिला कार्यकर्त्या म्हणून इथे आलेल्या आहात, आपण आपल्या गलीमध्ये किंवा दिल्लीमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये ज्या समस्या असलेले पालक आहेत विवाहाच्या बाबतीत आणि मुलं आहेत, त्यासाठी आपण स्वतःला प्रश्न विचारूया की आम्ही या बाबतीत काय करत आहोत. सदस्यांचं नेहमीच चांगलं टीमवर्कने काम होत असतं, तर त्यासाठी त्यांनी हे अधिवेशन थोडक्यात सांगायचं म्हणजे गौरव सोहळा होता, सन्मान सोहळा होता. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा यामुळे सन्मान झाला. अनेक दात्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं, यामुळे हा कार्यक्रम सहज शक्य होऊ शकला. अनेक कर्तृत्ववान व्यक्तींनी सुद्धा या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. बरंचसं डोक्यावरून बी गेलं. आता इंडियन टाईमनुसार हा कार्यक्रम 4 वाजता संपीन, पण आपण अंधार पडायच्या आत घरी पोचू बरं. चाल बैना लवकर जाऊ आता घरी. गौरव सोहळ्यात मन रंगलं, समाजाची प्रगती पाहून मन भारावलं.